पहिल्या नवऱ्यानं आत्महत्या केली. पदरात 2 मुलं. दुसरं लग्न केलं, पण 27 वर्षाच्या पूजा गावंडेचा भयंकर शेवट झाला. मंडळी, छत्रपती संभाजीनगरला आदरवून टाकणारी ही घटना 9 एप्रिलच्या भरदुपारी समोर आली. जालना रोडवरील करमाळ परिसरातील एका पेट्रोल पंपावर पूजा गावंडेची धारदार चाकूनं गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तर हत्या करणारा आरोपी हा पूजाचा बॉयफ्रेंड असून प्रेमसंबंधातून ही घटना घडल्याचं सुरुवातीला बोललं गेलं. पण या हत्या प्रकरणात आता धक्कादायक ट्विस्ट निर्माण झालाय. या घटनेची माहिती मिळताच पूजाची मैत्रीण छाया वांगे हिनं अक्षरशः टाहक उडला. तिनं सांगितलं की आरोपीनं पूजासोबत 6 महिन्यांपूर्वी आळंदीत लग्न केलं होतं आणि काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपापसात बॉन्ड करून घटस्फोट देखील घेतला होता. पूजानं 3 महिन्यांपूर्वी करमाड पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार दिली होती. तसंच 7 एप्रिलला देखील ती तक्रार देण्यासाठी रात्री 9 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात होती. पोलिसांनी त्या तक्रारीची कसलीही दखल घेतली नाही. त्यांनी जर आरोपीवर वेळीच कारवाई केली असती तर आज पूजाचा जीव वाचला असता. आज ती माझ्या वाढदिवसाला येणार होती, अशी माहिती मयत पूजाच्या मैत्रिणीनं दिली आहे. त्यामुळे आता करमाळ पोलिसांवर देखील गंभीर आरोप होऊ लागलेत. पण ही घटना नेमकी का आणि कशी घडली? पूजासोबत नक्की काय घडलं? आरोपी सत्यमचं पुढे काय झालं? सगळा घटनाक्रम आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय समांतर. पूजा सुदाम गावंडे हे संभाजीनगर जवळील चित्ते पिंपळगावचे. पण मागील काही दिवसांपासून ती करमाड येथे राहत होती. पूजाचं पहिलं लग्न हे चित्ते पिंपळगाव येथील सुदाम परसराव गावंडे याच्यासोबत 2017 मध्ये झालं होतं. पण घरगुती कारणांमुळे सुदाम गावंडे यांनी जानेवारी 2023 मध्ये आत्महत्या केली. पूजाला पहिल्या पतीपासून एक मुलगा व एक मुलगी अशी 2 अपत्य आहेत. दरम्यान त्यानंतर 15 नोव्हेंबर 2025 मध्ये पूजानं सत्यम सोबत दुसरं लग्न केलं. आळंदी येथील आर्य समाज संस्थेत दोघांनी प्रेमविवाह केल्याचं सांगण्यात येत आहे. 28 वर्षीय सत्यम रावसाहेब गावंडे हा देखील चित्ते पिंपळगाव येथीलच रहिवासी असून तो पूजाचा चुलत दीर असल्याचं देखील बोललं जात आहे. लग्न झाल्यानंतर पूजा आणि सत्यम काही दिवस कुंभेफळ येथे व्यवस्थित राहिले. पण नंतरच्या दिवसात दोघांमध्ये खटके उडू लागले. सत्यमला दुसरं लग्न करायचं म्हणून तो पूजाला सतत त्रास देत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी तो पूजाच्या चारित्र्यावर देखील संशय घेऊ लागला. हा वाद दिवसेंदिवस वाढत असल्यानं 1.5 महिन्यांपूर्वी दोघांनी आपापसात बॉन्ड करून घटस्फोट घेतला. पण त्यानंतरही सत्यमचा त्रास सुरूच राहिला. अशातच पूजा आपल्या 2 मुलांसोबत करमाडला राहायला आली. स्वतःसह मुलांच्या उदरनिर्वाहासाठी ती पेट्रोल पंपावर नोकरी करू लागली. करमाड परिसरातील शिवसमर्थ या इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर पूजा कामाला लागली होती. दरम्यान गुरुवारी 9 एप्रिलला सकाळी 9:30 वाजता ती नेहमीप्रमाणे पेट्रोल पंपावर कामासाठी आली होती. पंपावर ड्युटी सुरू असताना दुपारी अचानक सत्यम गावंडे त्याच्या मोटारसायकलवरून त्या ठिकाणी आला. पंपाच्या स्टँड जवळ त्यानं आपली मोटारसायकल उभी केली आणि पूजाला पकडलं. पूजानं त्याच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न केला, पण सत्यमनं लगेचच सोबत आणलेला धारदार चाकू काढला आणि पूजाचा गळा पकडून आधी तिच्या पाठीवर वार केले. त्यात पूजा जमिनीवर कोसळताच नराधम सत्यमनं तिचा गळा चिरला. तर ही घटना घडत असताना अचानक महिलेच्या ओरडण्याचा आवाज आल्यानं पंपावरील केबिनमध्ये बसलेले बबनराव मुळे हे तात्काळ बाहेर आले. कर्मचारी पूजावर एकजर चाकूनच सपासप वार करताना दिसल्यानंतर मुळे यांनी पूजाला वाचवण्याचा प्रयत्न केला. ते तिच्याकडे धावले. त्यांनी आरोपीला पकडण्याचाही प्रयत्न केला, पण आरोपीनं चाकू दाखवत मुळे यांचाच पाठलाग केला. नंतर आरोपी कमरेला चाकू खोचून त्याच्या मोटारसायकलवर पळून गेला. मंडळी, हत्येचा हा सगळा थरार पंपावरील सीसीटीव्हीत कैद झाल्यानं घटनेनंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान सीसीटीव्ही वरून आरोपीनं आधीच रेकी केल्याची ही धक्कादायक माहिती समोर आली. पूजाची हत्या करण्यासाठी सत्यम हा सकाळीच पेट्रोल पंपावर आला होता, परंतु पंपावर गर्दी असल्यानं त्याला संधी मिळाली नाही. पण दुपारी पंपावर गर्दी नसताना त्यानं पूजाला गाठलं आणि गळा चिरून तिला निर्घृणपणे संपवलं. दरम्यान पेट्रोल पंपावरील प्रत्यक्षदर्शीनं करमाड पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पूजाला अँब्युलन्सद्वारे घाटी रुग्णालयात दाखल केलं, पण त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. तर दुसरीकडे उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत आणि त्यांच्या पथकानं आरोपीच्या शोधासाठी तपासाची सूत्र वेगाने हलवली. खून करून आरोपी सत्यम गावंडे हा पिंपरी राजामार्गे कचनेरकडे पळून जात असल्याची माहिती करमाड पोलिसांना मिळाली.
त्यावर करमाड पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून आरोपी सत्याबला कचनेर शिवारातून अटक केली. त्या ठिकाणी तो एका शेतात लपून बसला होता. करमाड पोलिसांनी ही कारवाई अवघ्या 60 मिनिटांच्या आत पार पडल्याचं सांगण्यात येतं. सध्या आरोपी हा पोलीस कोठडीत असून त्यानं हत्येसाठी वापरलेलं शस्त्र आणि या घटनेमागचं सविस्तर कारण काय याचा तपास पोलीस करतायत. पण आरोपीच्या शोधासाठी ज्या करमाड पोलिसांनी तात्काळ आपली यंत्रणा हलवली, त्या पोलिसांनी मयत पूजाच्या तक्रारीची आधीच दखल घेतली असती तर ती आज जिवंत असती. कारण 3 महिन्यांपूर्वीच करमाड पोलीस ठाण्यात सत्यमच्या विरोधात पूजानं तक्रार दिली होती. त्यानंतर घटनेच्या 2 दिवस आधी सुद्धा ती तक्रार देण्यासाठी रात्री 9 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात होती. पण पोलिसांनी कसलीही दखल घेतली नाही आणि आरोपीवर कारवाई सुद्धा केली नाही, असा धक्कादायक खुलासा पूजाच्या मैत्रिणीने केलाय. त्यामुळे या घटनेला करमाळ पोलीसच जबाबदार असल्याच्या चर्चा आता रंगल्यात. बाकी पोलीस तपासात या प्रकरणाला आणखी काही वेगळं वळण मिळतंय का ते पाहणं महत्वाचं असणार आहे. पण सार्वजनिक ठिकाणी थेट हत्या करण्याची आरोपींची हिंमत नक्की होतेच कशी? कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, असे संतापजनक सवाल आता नागरिकांकडून विचारले जात आहेत. बाकी या घटनेवरील तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.